नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये माझ्या आजी आजोबांनी सांगितलेली झणझणीत कांद्याच्या पातीच्या बेसनाची रेसिपी मी शेअर करणार आहे। माझ्या आजी आजोबा म्हणायचे की जेव्हा आम्ही कधी शेतात कामं करायला जायचो ना, बरोबर चटणी झणझणीत असे कांद्याच्या पातीचे बेसन, हाताने फोडलेला कांदा, ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी खायचो। त्याची चव खूप छान लागायची। म्हणलं तीच चव काही काळानंतर आपण पण चाखूया। चला मग काय आहे रेसिपी पाहूया। त्याच्यासाठी 2 वाटी इथे स्वच्छ धुवून बारीक कट करून कांद्याची पात आणि त्याच पातीचा बारीक कांदा कट करून घेतला। 1 वाटी बेसन घेतले। इथे 15-20 लसणाच्या पाकळ्या, 2-4 मिरच्याचा ठेचा बनवून घेतला। जिरे, मोहरी, हळद आणि हिंग घेतले। आजी म्हणली हिंगाशिवाय कुठलेही बेसन अपुरेच असते। चला मग इथे बेसन मिक्स करून घेऊया। बेसन मी एका बाउलमध्ये काढून घेतले। याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले। एका हाताने एका साईडने जर व्यवस्थित तुम्ही मिक्स केले तर त्याच्या गुठळ्या होत नाहीत, गुठळ्या पटकन मोडल्या जातात। आता याच्यामध्ये आपल्याला पाण्याचे प्रमाण जास्त ठेवायचे आहे। मी पूर्ण बाउल भरेल एवढे पाणी याच्यामध्ये ओतले, कारण बेसन बनवायला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं। चला मग इथे गॅस चालू केला, त्याच्यावर कढई ठेवली। कढईवरती मोठे 2 चमचे एवढे तेल टाकले। तेलाचे प्रमाण थोडे जास्तच असू द्या, पारंपरिक रेसिपी आहे। 1 चमचा मोहरी टाकली। मोहरी तडतडल्यावरती त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे पण चांगले फुलू द्या। नंतर त्याच्यामध्ये हिंग टाकले। बरोबरच कच्चा कांदा याच्यामध्ये टाकून घेतला। कांदा हा आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे। लक्षात राहू द्या, हा कांदा कांद्याच्या पातीचा असल्यामुळं तो ओला आहे, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो फ्राय व्हायला। हलका ब्राऊन झाला की समजायचं कांदा आपला भाजलेला आहे। मग याच्यात जो आपण मिरचीचा आणि लसणाचा ठेचा बनवून घेतला होता तो घालून घेऊया। आता याला व्यवस्थित एकदा मिक्स करूया। मिक्स झाल्यानंतर 1 ते 1.5 चमचे एवढी हळद टाकायची। हळदीचे प्रमाण जास्त ठेवायचे। बेसन म्हणलं की हळद जास्त लागते। व्यवस्थित हलवल्यानंतर याच्यामध्ये कांद्याची पात घालून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता कांद्याची हिरवीगार पात किती छान लागते। जर तुम्हाला अशी जरी पात बनवायची असली तर हरभऱ्याची किंवा मुगाची डाळ भिजाई घालून तुम्ही याच्यात वापरू शकता आणि अशीच पात बनवू शकता। चवीपुरते म्हणजे 1 ते 1.5 चमचा एवढे मीठ टाकून घेतले। आता थोड्या वेळ आपल्याला याला झाकण ठेवून 1-2 वाफ काढून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली पात चांगली व्यवस्थित शिजली जाईल। 2 मिनिटानंतर मी झाकण काढले तर पाहू शकता किती छान आपली पात व्यवस्थित इथे शिजलेली आहे। थोडा कच्चापणा राहिला पाहिजे, म्हणजे आपल्या बेसनामध्ये त्याचा क्रंच आला पाहिजे। त्याच्यासाठी मी एकदा याला हलवून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला बेसन ओतून घ्यायचे आहे। इथे लक्षात राहू द्या, मी 1 बाउल पूर्ण पाणी केले होते बेसनचे, तरीही मला पाणी कमी पडले होते। त्याच्यामुळं मी अर्धा ग्लास पाणी नंतर वाढवले। तुम्ही पाहू शकता इथे। आता याला एकदा व्यवस्थित मिक्स केले। बेसन बनवायचे म्हटलं की पाण्याचे प्रमाण ही जास्तच पाहिजे। बेसन पटकन खाली घट्ट झाले, त्याच्यामुळे मला पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच लागले। चवीपुरते मीठ टाकले। मीठ आपण अगोदरही पातेत टाकले होते, हेही तुम्ही लक्षात राहू द्या। आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि बेसन शिजण्यासाठी 5 मिनिटं झाकण ठेवून दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटानंतर आपले बेसन व्यवस्थित शिजले आहे। कच्च्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी एवढा कुट्टा टाकून घेतला, व्यवस्थित मिक्स केले। आता मिक्स केल्यानंतर तुम्हाला आणखी 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून हे बेसन रट अशी शिजून द्यायचे आहे। आजी म्हणली की कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टा टाकला तर बेसनाला आणखी चव वाढते। थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकली, बरोच कांद्याची पात टाकली, व्यवस्थित मिक्स केले। तुम्ही पाहू शकता झणझणीत असे आजी आजोबांनी माझ्या सांगितलेले बेसनाची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही शेतामध्ये गावी असाल तर शेतात जाऊन खाऊ शकता। खायला खूप छान लागते। माझी आजी आजोबा म्हणली कधी जर गावी आली तर शेतामध्ये असं तू जेवण कर की तुला त्याचा आस्वाद आणि स्वाद दोन्ही व्यवस्थित आला पाहिजे आणि तुला आनंदही तुझ्या चेहऱ्यावर आला पाहिजे। तर तुम्ही हे आनंद कधी घेणार मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। कमेंट्समध्ये नक्की सांगा।